कळलं एवढं बात. आता रिस्ट्रिक्शन कशावर आहे हे सांगण्याकरता, आता 16(1) मध्ये बिझनेस पर्पज आहे, ITC अवेल करता येतो. 18(1) मध्ये काय होतं की जर रजिस्ट्रेशन नवीन घेतलं असेल, रजिस्ट्रेशन मी नव्याने घेतलं, आयदर सेक्शन 22(1) मधला थ्रेशोल्ड लिमिट लागू झाला म्हणून, सेक्शन 24 मधल्या तरतुदीप्रमाणे, किंवा मग 25(3) मध्ये व्हॉलंटरीली, तर एका वर्षामध्ये जेवढे परचेस केलेले गुड स्टॉकमध्ये असतील ते विकून आउटपुट टॅक्स कलेक्ट करणार आहे, तर मग त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट ITC अवेल करता येतो. जे परचेस केलं आहे स्टॉकमध्ये आहे ITC अवेल करता येतो. तसंच कंपोजिशन स्कीममधनं सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरणार आहे. तर स्टॉकमध्ये जे गुड्स आहे त्याचा ITC जेव्हा कंपोजिशन स्कीम आहे ITC मिळत नाही त्याला, मग त्याला ITC अवेल, म्हणजे इथे काय करण्यात आहे, अवेलमेंट ऑफ ITC 16(1) मध्ये आहे, 18(1) मध्ये. पहिले एकदम सप्लाय होता तो टॅक्सेबल झाला. आता जे इनपुट्स आहेत स्टॉकमध्ये ते वापरून प्रोडक्शन होईल तर टॅक्सेबल सप्लाय करणार आहे, तर या इनपुटचा आता ITC घ्यायचा आहे. अगोदर जो रिवर्स केला होता तो घ्यायचा आहे आता. अशा प्रकारे 18(1) मध्ये अवेलमेंट ऑफ ITC आहे, आणि 16(1) मध्ये बिझनेस पर्पज जर इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल तर ITC घेण्याचा अधिकार आहे, आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट इयरला काय होईल ते क्रेडिट जमा होईल हे सांगतं. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 16(1) किंवा 18(1), इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही, शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द फॉलोइंग नेम. उपलब्ध नाहीये, घेता येणार नाहीये इनपुट टॅक्स क्रेडिट. कुठल्या केसमध्ये? एक पहिली केस दिली आहे, मोटर व्हेकल. मोटर व्हेकल फॉर, फक्त मोटर व्हेकल एवढ्या शब्दावर मी थांबत नाहीये. मोटर व्हेकल पुढे म्हटलं फॉर, पुढे काय वाचायला मिळतं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन. एक वाहतूक पॅसेंजरचे होते, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असतं, दुसरं गुड ट्रान्सपोर्ट असतं. इथे अशी मोटर व्हेकल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन, म्हणजे पहिले बघाल तुम्ही तर मोटर व्हेकलचा ITC मिळणार नाही. एक दुसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सनसाठी ती मोटर व्हेकल असली पाहिजे. आणि तिसरं त्याची सिटिंग कॅपॅसिटी, RTO अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी ऑफ नॉट मोर दॅन 13%. 3 कंडिशन बघा. मिनी बस घेतली, सिटिंग कॅपॅसिटी 16 आहे, 18 आहे, 20 आहे, मोटर व्हेकल आहे, कशा करताय, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन आहे, ITC मिळेल की नाही मिळणार, बस हेच लक्षात घ्या. अशी मोटर व्हेकल ज्याची इन्क्लुडिंग ड्रायव्हर सिटिंग कॅपॅसिटी 13% आहे. आता सिटिंग कॅपॅसिटी म्हटली म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सनल असणार, बरोबर. आता मोटर व्हेकल घेतली तर ITC मिळणार नाही, बरोबर आहे. ह्याला अपवाद 3 केस आहेत. ती मोटर व्हेकल जर विकण्याकरता घेतली, ओके, जे कार विकणं हा बिझनेस करतात त्यांना ITC रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये. तसंच जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजरचा व्यवसाय करतात, तुम्हाला शिर्डीला जायचं आहे, तुम्ही ऑनलाईन जाऊन बुकिंग करता, त्याला या बसने जाऊ, प्रायव्हेट बसने जाऊ, मग ती बस असो किंवा तुम्हाला फॅमिली पिकनिक करायला जायचं आहे, तुम्ही एक कुठल्याही प्रकारची अशी अशी कंपनी आहे ज्यांच्याकडे गाड्या आहेत, तर ती ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजरसाठी कुठली पण गाडी असेल त्याला 13%चा क्रायटेरिया लागू होत नाही, त्यांना ITC मिळेल. आणि ट्रेनिंग स्कूल, ट्रेनिंग ऑन ड्रायव्हिंग ऑफ सच मोटर व्हेकल, जे मोटर व्हेकलचं ट्रेनिंग स्कूल चालवतं. या 3 बिझनेसना मोटर व्हेकलचा ITC ऑलवेज अवेलेबल आहे, त्यांना रिस्ट्रिक्ट केलेलं नाही. हे 3 सोडून बाकीच्यांना मोटर व्हेकल घेतली, अशी मोटर व्हेकल याची अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13% ची आहे.
ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन आहे, मोटर व्हेकल आहे, आणि सिटिंग कॅपॅसिटी 13पेक्षा कमी लोकांची आहे. आणि हे 3 बिझनेस नाही आहेत, एक्सेप्ट म्हटलेले 3 बिझनेस नाही आहेत, तर ह्यांना ITC मिळणार. किती टॅक्स लागतो माहिती आहे मोटर व्हेकलवरती? 28, आणि सेस 17%. 10 लाखाची कार 15 लाखाला जाते. इन्शुरन्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी असतात. लोकांना खूप त्रास होतो. त्याच्या वेळेला विचारतात, मी कार घेतली, ITC मिळेल का, ITC मिळेल का? 4 लोकांना विचारून आलेले असतात परत परत. म्हटलं तुम्ही मला एकदा विचारलं, दुसऱ्या कोणाला तुम्ही विचारलं असेल, तुम्हाला सगळे नाही नाही म्हणतात, तुम्ही का म्हणतात तेवढा टॅक्स जातोय माझा, 4.5 लाख रुपये माझे जात आहेत, तुम्हाला थोडं त्रास तर होणार नाही म्हणतात. माहिती आहे उत्तर नाही आहे, पहिलंच नाही. नाही, ह्याच्यामध्ये कसं होतं की मोटर व्हेकल, तुम्ही जर का मोटर व्हेकल ॲक्ट काढला, द वर्ड मोटर व्हेकल नॉट डिफाईन्ड इन अंडर GST लॉ. आता मोटर व्हेकल ॲक्टमध्ये गेलात तर त्यात हे दिले की नॉट एक्सिडिंग. आता फॅक्ट बघा कसं होतं की जर त्यांनी दिलं इकडे की ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स करता रिस्ट्रिक्शन आहे, तर फॅक्टरीमध्ये अशी काही व्हेकल असतात ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जे प्रोडक्शन होतं ते त्या गाडीत भरून मग पॅकिंग डिपार्टमेंटकडे न्यायचं, वेगळ्या ठिकाणी न्यायचं. प्रोडक्शन एका ठिकाणी होतं, नंतर ते पुढे जाऊन पॅकिंग होतं. मग त्याकरता काय व्हेकल फॅक्टरीमध्ये वापरले जातात, मग त्यांचं ITC मिळेल का? प्लस हे जे क्रेन असते इथे, एक कसं आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन आहे, हे ठीक आहे. दुसरं टेम्पो आहे ज्यातनं ॲक्च्युली गुड्स जातात. आणि तिसरी अशी व्हेकल आहे की जी अशा प्रकारे सपोर्टिंग कामाला वापरले जातात. जसं खड्डा खाण्याचे आहे, तर पहिले माणसंच खड्डा खाण्याची, हल्ली ते मशिनरी आणतात, ते व्हेकल आणतात ज्याने ती खंटा पण येतं, बरोबर आहे ना, आणि माती बाहेर काढता येते. मग तशा व्हेकलला ITC मिळेल की नाही मिळेल? मग त्यांनी सर्क्युलर काढलं, त्यात दिलं की आम्ही फक्त पर्सन्सला रिस्ट्रिक्ट केलं आहे, अशी मोटर व्हेकल ज्यामध्ये पर्सन्स आहेत. बाकी इतर कामगार जे व्हेकल किंवा मशिनरी वापरल्या जातात त्याचा ITC कुठे रिस्ट्रिक्ट केलं आहे? जर पर्सन म्हटलं आणि सिटिंग कॅपॅसिटी त्याला 13% म्हटलं, तर बाकी व्हेकलचा किंवा बाकी मशिनरीचा इथे विषयच येत नाही ना. तर मोटर व्हेकल, तर एनी mechanically propelled vehicle used on roads but does not include a vehicle running on fixed rail or a special vehicle used in a factory or an enclosed premises having less than 4 wheels with engine capacity not exceeding. आता ह्या कसं होतं, हे दिलंय काय, हे माहिती आणण्याची गरज नाही. पण आता कोणतरी सांगितलं, कोणतरी ऐकलं, मला कोणतरी विचारायला लागले म्हणून मी मला टाकायला लागले. मी शक्यतो कन्फ्युजन होईल अशा गोष्टी सांगतच नाही. तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला टू द पॉईंट जे कामाचं आहे ते लवकर कळलं पाहिजे, फास्ट कळलं पाहिजे. जे मला वाटतं जास्त गरजेचं आहे मी 3-5 वेळा बोलतो, आणि जे मला वाटतं बस हे कानामध्ये पडलेलं असलं पाहिजे मी एकदा बोलतो निघून जातो पुढे. मोटर व्हेकलमध्ये काय येत नाही, तर इथे रेल्वे येत नाही, स्पेशल पर्पज व्हेकल फॉर बिंग यूज इन फॅक्टरी ऑर एनी एन्क्लोज प्रिमायसेस येत नाही, आणि व्हेकल विथ लेस दॅन 4 व्हील्स हे येतच नाही, आणि 20-25 पण पाहिजे. ये रेल्वे 2 व्हीलर 3 व्हीलर विथ द इंजिन कॅपॅसिटी अप टू 25 cc बायसिकल डू नॉट फॉल इन द डेफिनेशन ऑफ मोटर व्हेकल. हे याचं कन्क्लुजन आहे. मोटर व्हेकल यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन, आता बघितलं आपण 17(5)A, याच्यामध्ये ITC नॉट अलाउड. किंवा सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13% आहे इन्क्लुडिंग ड्रायव्हर. पण जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सचा विषय तिथे घेतलेलाच नाही त्यांनी, काय रिस्ट्रिक्ट केलं आहे सांगितलंय, बाकी सगळं इलिजिबल आहे ना ITC. म्हणजे गुड्सचा यातना काय होईल, ITC अलाउड विदाउट एनी रिस्ट्रिक्शन, म्हणजे गुड्ससाठीचे. आणि बाकी जे अशा इतर काय क्रेनसारख्या इतर वाहनं आहेत किंवा मशिनरी आहेत त्याचा ITC मिळणार. आता खाली इकडे इन्शुरन्स वगैरेचं खाली आहे इकडे, ओके, इन्शुरन्सचं खाली आहे. तर गाडी घेतली, ITC नाही आहे, मग त्या गाडीचा इन्शुरन्स काढणार दरवर्षी, रिपेअरिंग करणार, सर्व्हिसिंग करणार, मग त्याचा ITC मिळेल का? असं आहे. सर्व्हिसेस ऑफ जनरल इन्शुरन्स,
सर्व्हिसिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स इन सो फॉर ॲज दे रिलेट टू मोटर व्हेकल. आणखीन मोटर व्हेकल लिझिंग, रेंटिंग, हायरिंग असेल. भाड्याने घेतली, विकत नाही घेतली, भाड्याने घेतली मोटर व्हेकल. परत मी येतो खाली, कळलं? लक्षात घ्या, मोटर व्हेकल रिस्ट्रिक्ट केले तर त्याचं सर्व्हिसिंग, इन्शुरन्स, रिपेअर मेंटेनन्स, रेंटिंग विकत नाही घ्यायची. विकत रिस्ट्रिक्ट केले मग आपण भाड्यावरती घेऊ, हायर करू. दुसरा विषय मोटर व्हेकल नंतर वेसल्स किंवा एअरक्राफ्ट. आता जमीनवरती गाडी चालते, आकाशामध्ये विमान, पाण्यामध्ये जहाज, यांचा ITC मिळेल का? आता हा रिस्ट्रिक्ट केलाय. एक्सेप्ट काय म्हटलंय? वेन दे आर यूज. एक फर्दर सप्लाय ऑफ सच वेसल विकण्याकरता घेतलंय, सेम मोटर व्हेकलला होतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर करता घेतलंय, किंवा मग ट्रेनिंग देण्याकरता ते वेसल आहे, किंवा ट्रेनिंग करता एअरक्राफ्ट आहे, तर ITC मिळेल. तेच एक्सेप्शन आहे. विकण्याकरता, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर करता. जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स करताय ITC मिळणार आहे. अदरवाईज वेसल्स किंवा एअरक्राफ्टचा अंबानी, अदानी यांच्याकडे विमान आहेत, त्यांना कुठे जायचं असेल चला कंपनीच्या नावाने घेतली, ITC मिळेल का? तर नाही मिळणार. त्यांनी जर सामान वाहतुकीकरता विमान घेतलं असेल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स तर ITC मिळेल. पण कशा करता घेतल्या? पर्सन करता, पॅसेंजर करता. आता जी विमान कंपनी आहे ते पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करता घेतात विमान, त्यांना ITC मिळेल की नाही मिळणार? पॅसेंजर करता घेतले. कळलं एवढं? आता जेवढे पुढे पॉईंट दिलेत ज्यामध्ये इन्शुरन्स किंवा काही कव्हर केलंय, हे सगळं मिळून तुम्हाला एक फायनल पिक्चर काय मिळतं? फायनल पिक्चर हे मिळतं की जर मोटर व्हेकल आहे यूज फॉर फर्दर सप्लाय ऑफ सच व्हेकल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन, ट्रेनिंग करता आहे, ITC अलाउड विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. आणि जेव्हा सिटिंग कॅपॅसिटी ही 13पेक्षा वरती आहे तर कुठल्याही मोटर व्हेकलचा ITC मिळतो. नॉर्मली मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या एम्प्लॉईजला शहरातनं फॅक्टरीत नेण्याकरता बसेस वगैरे परचेस करतात, तर त्यांना ITC मिळतो. मग त्याचा इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर मेंटेनन्स याचा ITC मिळतो. जर ती बस त्यांनी लीजवर घेतली, रेंटवरती घेतली, हायरिंग ऑफ मोटर व्हेकल, ITC मिळेल. ती मोटर व्हेकल अशी असता कामा नये त्याची सिटिंग कॅपॅसिटी 13 किंवा 13पेक्षा कमी आहे, तर रिस्ट्रिक्शन आहे. यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन काय? वेजल्स किंवा एअरक्राफ्ट, ITC नॉट अलाउड. जर ITC रिस्ट्रिक्ट केला आहे तर इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर, मेंटेनन्स हे 17(5)AB प्रमाणे, आणि लिझिंग, रेंटिंग, हायरिंग, वेजल्स किंवा एअरक्राफ्टचा 17(5)B प्रमाणे रिस्ट्रिक्ट होईल. आणि जर ITC अलाउड आहे, गुड्स करता घेतला आहे, तर मग त्याचं इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर, मेंटेनन्स, हायरिंग, लिझिंग, रेंटिंग सगळं काय होईल? ITC अलाउड होईल. आता याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच सर्व्हिसेस. कुठली सर्व्हिस? जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर आणि मेंटेनन्स. रिस्ट्रिक्ट कुठे आहे? मोटर व्हेकल अशी आहे 13पेक्षा कमी पर्सन त्यामध्ये बसतात. Motor vehicle, vessels, aircraft referred to in A are used for the purpose specified therein. आता ह्याच्यामध्ये त्यांना सांगायचं काय की इन्शुरन्स कंपनी असते,
इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सच मोटर व्हेकल वेझल्स एअरक्राफ्ट, मॅन्युफॅक्चररला त्याचा गाडी बनवतोय तो, बनलेली नाही गाडी, त्यांना सर्व्हिसिंग रिपेअर कुठल्याही प्रकारचं त्यांना. आता इन्शुरन्स कंपनी काय करते, तुमची गाडी खराब झाली, तुमची गाडी उभी आहे, दुसरा व्यक्ती येऊन त्याला ठोकला, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही इन्शुरन्स क्लेम करणार, मग ती कोणाकडे जाईल. आता जो मॅन्युफॅक्चरर असेल, मॅन्युफॅक्चरर कुठे आहे, त्याची फॅक्टरी समजा कुठेही असेल, मुंबईमध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी की जिकडे रिमोट एरिया आहे तिथे असेल. पण जेव्हा इन्शुरन्स क्लेम येईल तेव्हा त्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर कुठे असतं, प्रत्येक शहरामध्ये असतं, तिकडे जाईल, सर्व्हिस सेंटर ते रिपेअरिंग करेल आणि त्याचे बिल कोणाला पाठवेल, ते मॅन्युफॅक्चररला पाठवेल, बरोबर आहे ना. मग इन मॅन्युफॅक्चरर सच मोटर व्हेकल वेझल एअरक्राफ्ट, त्याला जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर मेंटेनन्स याचा ITC मिळतो, मॅन्युफॅक्चररला मिळतो. जनरल इन्शुरन्स सर्व्हिस घेणारी कंपनी आहे, एक मोठी कंपनी असते त्याच्याकडे छोट्या कंपन्या पॉलिसी काढतात, मग छोट्या कंपनी क्लेम आला का ते मोठ्या कंपनीला क्लेम पाठवतात. इन्शुरन्स कंपनीला पण व्हेकल असेल कुठल्याही प्रकारचं त्याचं सर्व्हिसिंग, रिपेअर, मेंटेनन्स काही करायला लागलं, तर बिल गेलं तर त्यांना त्याचा ITC मिळतो, त्यांना रिस्ट्रिक्ट केलेलं नाही. जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर, मेंटेनन्स, एक मॅन्युफॅक्चरर ऑफ मोटर व्हेकल आणि दुसरं इन्शुरन्स कंपनी. एवढं मोटर व्हेकल, वेझल्स आणि एअरक्राफ्ट विषयी होतं. आता पुढे आपण आलो तर फूड अँड बेवरेजेस, फूड आणि बेवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग, म्हणजे ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ह्या जर घेतल्या तर ह्याचा ITC घेता येत नाही. एखादं ऑफिस आहे तिथे नॉर्मली चहाची व्यवस्था करतात लोक, की चहा बनवलेला आहे ते बनवा, किती वेळा प्या, काम करत राहा, ओके. काही कॉर्पोरेटमध्ये तर तिकडे अल्कोहोल पण मिळतो, पण त्याच्यावरती GST नाहीच आहे, आपल्याला तो विषयच नाही. म्हणजे काम करण्याकरता त्यांना जी काय एक मोटिवेशन पाहिजे त्याकरता त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू कंपनी प्रोव्हाइड करते, परफॉर्मन्स द्या. फूड बेवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग याचा ITC रिस्ट्रिक्ट केलं. ब्युटी ट्रीटमेंट, आता हे सगळं काय, हे सगळं व्यक्तिगत गोष्टी हे आहेत. हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्जरी, ओके, याचा ITC मिळणार नाही. बरेच ॲक्टर ॲक्ट्रेस करतात ना प्लॅस्टिक सर्जरी, त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. ब्युटी ट्रीटमेंट या कुठल्याही सर्व्हिसेस जर का अशा प्रकारच्या कोणी प्रोडक्शन हाऊसने घेतल्या तर त्यांना याचा ITC मिळत नाही. या सर्व्हिसेस कोण घेईल, एकतर व्यक्तिगत कोणतरी घेईल आणि कंपनी कुठली घेईल, की जी अशा प्रकारे नाटक, सिनेमा, वेब सिरीज करत असतील ते घेतील ना. बिझनेस पर्पज ते घेणार आहेत. त्यामुळे सेक्शन 16(1) त्यांना कंडिशन फुलफिल होते की आम्ही इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेसच घेतो सर्व्हिस. पण हा 17(5) मध्ये हा क्लॉज सांगतो की नाही मिळणार ITC. इथपर्यंत कळलं. आता एक्सेप्ट काय म्हणतात बघा परत. एक्सेप्ट when used for the purposes specified therein, life insurance and health insurance. A आणि AA मध्ये काय, इथे कसं होतंय, कंडिशन प्रमाणे कोणाला मिळेल नाही, कोणाला मिळणार नाही दिलेलं आहे, तर त्याप्रमाणे ज्यांना उपलब्ध आहे त्यांना ITC मिळेल, ज्यांना रिस्ट्रिक्ट केलं त्यांना नाही मिळणार. आणि प्रोव्हिजो काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड सर्व्हिसेस बोथ shall be available where
The inward supply of such goods, services or both is used to buy additional person for making outward taxable supply. फूड बेवरेजेस मी विकत घेतले आणि मी तुम्हाला विकतोय, विकण्याकरता विकत घेतले, तर मला ITC अवेलेबल आहे, तर रिस्ट्रिक्ट नाही. एकतर मी डायरेक्टली विकतोय किंवा मग कंपोजिट सप्लाय आहे, मला एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यात मला साऊंड सिस्टम सर्व्हिस द्यायची आहे, मंडप डेकोरेशन द्यायचं आहे, प्लस फूड द्यायचं आहे, म्हणजे हा माझा कंपोजिट सप्लाय झाला ना. आता आयदर एलिमेंट ऑफ टॅक्सेबल कंपोजिट और मिक्स सप्लाय काही असो, फर्दर सप्लाय करण्याकरता घेतला असेल काही असं त्याच्यामधलं, म्हणजे फूड बेवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग, कॅटरिंग सर्व्हिस घेऊन मी कॅटरिंग सर्व्हिस देतोय. मी फक्त कॅटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट नाही घेतलं, मी कंप्लीट एक इव्हेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, त्यातला एक भाग आहे, तर तो कंपोजिट म्हणा, तुम्ही त्याला मिक्स सप्लाय म्हणा, काही म्हणा, त्याकरता घेतोय. युटिलिटी ट्रीटमेंट आहे, हेल्थ सर्व्हिस, कॉस्मेटिक काही असो, ही सर्व्हिस द्यायची आहे म्हणून सर्व्हिस घेतोय. ओके ना, कळलं ना. सबकॉन्ट्रॅक्ट जर कोण करत असेल तर त्याला ITC मिळेल. सप्लाय ऑफ फूड, बेवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक, प्लॅस्टिक सर्जरी, लिझिंग, रेंटिंग और हायरिंग ऑफ मोटर व्हेकल, एअरक्राफ्ट, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, याचा ITC मिळणार नाही. तसंच मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ अँड फिटनेस सेंटर, याचाही ITC मिळणार नाही. ट्रॅव्हल बेनिफिट एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज, एम्प्लॉईजला सुट्टीवरती पाठवा. सच लिव्ह होम ट्रॅव्हल कन्सेशन, कंपनी करते ना असं की वर्षभर तुम्ही खूप काम केलं आहे, तुमच्या मुलांची एक्झाम झाली आहे, परीक्षा झाली आहे, जा फिरून या, गावाला जा, कुठे स्वित्झर्लंडला जा, तिकीट आम्ही काढून देतो, खर्च सगळं आम्ही देतो, मोठ्या मोठ्या कंपन्या अशा प्रकारे करतात. असं कुठलं पॅकेज त्याने दिलं तर हा त्यांच्या कॅपॅसिटी त्यांची चांगली वर्क झाली पाहिजे, म्हणून कंपनी काय करते, अशा प्रकारे आपल्या एम्प्लॉईजला मोटिवेट करत असते. त्यांच्या बिझनेसचा भाग आहे हा, खरं त्यांच्या बिझनेसचा आहे, पण ह्याचा ITC याची लॉंग मोठं मिळणार नाही. तुमचं हृदय खूप मोठं आहे, तुम्ही पाठवता तुमच्या एम्प्लॉईजला फिरायला, पण तुम्हाला काय आम्ही ITC देणार नाही. ओके. आता हे जे करायला लागतंय हे एखादा टॅक्सपेयर स्वइच्छेने करतो, एक तर दुसरं त्याला दुसरा कुठला तरी कायदा आहे ज्यामध्ये हे ऑब्लिगेशन आहे की तुम्हाला हे करावं लागेल. जसं काय एक्झाम्पल बघा की एखाद्या रिमोट एरियामध्ये जसं आपण बघतो की रस्त्याचं काम चालतं, समृद्धी महामार्ग, तिकडे जे लोक काम करत असतील, मजूर असतील, इंजिनियर असतील, कोण लोक काम करत असतील, तर त्या एरियामध्ये त्यांना तर काम करायचं आहे. त्यांना दिवसभर काम केल्यानंतर जे काय त्यांना फूड लागेल, वॉटर, जे नेसेसरी आहे, जेवण, ते कुठे जातील. इकडे काम चाललं आहे, तिकडनं 30, 40, 50, 60 किलोमीटर जर का कुठे आसपास काय नाहीच आहे, रिमोट एरियामधनं रस्ता काढला जातो, रेल्वेचा काय किंवा कुठलाही काय, पण तिकडे तुम्हाला कॅन्टीन बनवणं कंपल्सरी आहे, तुम्हाला फूड बेवरेजेस प्रोव्हाइड करणं कंपल्सरी आहे. असं कुठला दुसरा कायदा सांगत असेल त्यांना ते करावं लागेल. ओके. आता जिकडे 3 शिफ्टमध्ये काम चालतं तिकडे एक ठराविक वेळेनंतर जर का महिला एम्प्लॉई असतील त्यांना जर घरी पाठवायचं असेल तर त्याची सिक्युरिटी करा, तुम्हाला त्यांना कॅबनी पाठवा किंवा कंपनीच्या प्रायव्हेट व्हेकलनी पाठवा. कंपनीने अशा प्रकारे हायर करायला व्हेकल कंपल्सरी केलं दुसऱ्या कुठल्या कायद्याने. तसंच मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ, फिटनेस, कुठला तरी कायदा सांगतो की ठराविक पोस्टवरती काम करणाऱ्या लोकांना तुम्हाला हेल्थ क्लबमध्ये पाठवायला पाहिजे, तसंच त्यांना वेकेशनवर पाठवायला पाहिजे. असे जर का कुठल्या कायद्यानुसार जर का एक ऑब्लिगेशन, बंधन त्यांच्यावर टाकलेलं असेल, ते अनिवार्य केलेलं असेल, तर मग हा इन्व्हर्ट सप्लाय घेतला त्यांनी तर याचा ITC मिळेल. स्वइच्छेने घेतला, कुठलाही कायदा त्यांना मॅन्डेटरी नसताना घेतला तर ITC रिस्ट्रिक्ट आहे. पण दुसरा कायद्याने अनिवार्य झाल्यामुळे जर ते इन्व्हर्ट सप्लाय घेत असतील तर मग याचा ITC त्यांना इलिजिबल असेल, घेता येईल.
थांबूया इथे. हा परत थोडा मोठा विषय आहे.